नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हे अण्णा देवदर्शन करून आल्यामुळे सार्थक या अण्णांना भेटण्यासाठी घरी आलेला असतो. तेव्हा आता सार्थक या अण्णांच्या जवळ बसलेला असतो. जवळ मालती व लीना उभ्या असतात. तेव्हा ही मालती सार्थक व अण्णांसाठी चहा घेऊन येते. त्यानंतर आता सार्थक या लीनाकडे बघतो. तर सार्थक आता या लीनाला बोलतो की वहिनी, मला माहीत आहे तुम्हाला मी कुठलीही मदत केलेली आवडत नाहीये, परंतु आता काय करणार. तर आता अण्णा हे या लीनाला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु लीना काही ऐकायला तयार नसते. त्यानंतर इकडे सार्थक या लीनाला बोलतो की कसं आहे वहिनी, मनोज दादा हा घरातच बसून आहे, ते अजून बाहेर कुठे जात नाहीये. तेव्हा मात्र आता ही लीना या सार्थकवर खूप भडकते आणि बोलते की कुठे जाणार आहे ते, मग जाणार कुठे सांगा ना, असे पण लीना या सार्थकला विचारते. त्यानंतर आता इकडे लीना बोलते की त्यांची जर बाहेर जायची अवस्थाच तुम्ही ठेवली नाही तर ती कुठे जाणार. तर सार्थक बोलतो की त्यांनी जर आपलं मन दुसऱ्या एखाद्या आवडत्या विषयामध्ये गुंतवलं तर ते नक्की सुधारू शकतात, असे पण सार्थक या लीनाला सांगत असतो. तेवढ्यामध्ये आता हा मनोज रूममध्ये बसलेला असतो आणि सार्थकचा आवाज हा मनोज ऐकतो. आता मनोज लगेच उठतो. तेवढ्यामध्ये आता लीना बोलते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. तर सार्थक बोलतो की मला फक्त एवढंच म्हणायचं की मनोज दादाने माझ्या कंपनीमध्ये जरी काम केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता तेवढ्यामध्ये मनोज हा इकडे सर्व काही ऐकत असतो. मनोज लगेच या सार्थकच्या अंगावर धावून येतो आणि सार्थकच्या शर्टच्या कॉलर पकडतो आणि बोलतो की काय रे, मी तुझ्याकडे कुठे भीक मागितली का, कशाला मला तू कामाचं बोलतो, असे पण मनोज या सार्थकला बोलतो. या मनोजला मालती व अण्णा सावरत असतात. लीना सुद्धा या मनोजला धरत असते. नंतर सार्थक या मनोजला बोलतो की प्लीज मनोज, तुम्ही माझं थोडंसं ऐकून घ्या. परंतु मनोज काही ऐकायला तयारच नसतो. हे मालती व अण्णा या मनोजला शांत करत असतात, तरी सुद्धा हा मनोज काहीही बोलत असतो. मनोज बोलतो की तुझ्यामुळेच माझी बहीण घर सोडून गेली आणि आज तुझ्यामुळेच आमच्यावर अशी वेळ आली, असे पण आता हा मनोज या सार्थकला बोलतो. नंतर आता हा मनोज बोलतो की तू आत्ताची आत्ता इथून निघून जा. त्यानंतर बिचारा सार्थक आता खाली मान घालून या मालतीच्या घरातून निघून जातो. तेव्हा मालती सार्थककडे बघत राहते. सार्थकच्या मनाला खूप वाईट वाटते. तर आता बिचारा सार्थक आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर या मनोजचे सर्व काही बोलणे या सार्थकला आठवत असतात. तेवढ्यामध्ये आता सार्थक असा विचार करत असताना ही सुखदा सार्थकसाठी कॉफी घेऊन येते आणि बोलते की ही घे कॉफी. त्यानंतर आता सार्थक बोलतो की नाही मला नको. तर सुखदा बोलते की अरे, कॉफीला कुणी असं नकार देत असतं का. तर सुखदाही बोलते की कसं असतं सार्थक माहीत आहे का, ज्यावेळेस माणसाच्या समोर काही गोष्टी येतात ना, त्या आपण भरभरून घ्यायच्या असतात, असे पण सुखदाही सार्थकला बोलते. आता सार्थक लगेच या सुखदाच्या हातातील ती कॉफी घेतो. त्यानंतर आता हा सार्थक कॉफी पित असताना या सुखदाला बोलतो की तू जरा माझ्यापासून लांबच राहा, कारण तुला माझ्यापासून त्रास होईल. तर सुखदा बोलते की का रे. त्यानंतर इकडे आता ही सार्थकला सुखदा बोलते की अरे, तू एवढा खडूस नाहीये, परंतु तू मुळात एवढा त्रास कशाला करून घेतोस. त्यानंतर सार्थक बोलतो की नाही, कसं आहे, तुला आजार आहे, त्यामध्ये तुला मानसिक त्रास नको, असे पण सार्थक या सुखदाला बोलतो. त्यानंतर सार्थक सुखदाला बोलतो की जेवढी माझ्यापासून लांब राहशील ना तेवढं चांगलं आहे. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न तू जास्त करू नको. तर आता ही सुखदा सार्थकला बोलते की तू प्रेमामध्ये कसा पडला होतास रे. मग आता सार्थक या सुखदाकडे बघतो. तू तुझ्या मनाची दारे उघड, तू मनातल्या मनात खूप गुदमरून जाशील, तुझं मन मोकळं कर तू, असे पण ही सुखदा सार्थकला बोलते. ही सुखदा बोलते की माझ्या आयुष्यात किती दिवस आहेत हे मला अजून माहीत नाहीये, परंतु जेवढे दिवस आहे ना तेवढे मी अगदी मोकळेपणाने स्वच्छतेने जगणार आहे, असे पण आता ही सुखदा सार्थकला बोलते. दुसरीकडे सुखदा तेथून निघून जाते. इकडे सार्थक हा एकटाच विचार करत उभा राहतो. तेवढ्यामध्ये आदर्श तिथे येतो. आदर्श बोलतो की सार्थक काय झालं. तर सार्थक बोलतो की नाही, काही नाही. त्यानंतर आता हा आदर्श बोलतो की तू तुझ्या भावाला पण नाही सांगणार का. त्यानंतर सार्थक या आदर्शला बोलतो की अरे काही नाही, त्या सुखदाने माझं पूर्णपणे डोकं उठवलंय. त्यानंतर आदर्श बोलतो की अरे, तुला एक सांगायचं म्हणजे तिच्या मनात काही नाहीये, परंतु ती फक्त तुला हसवण्यासाठी हे सर्व करते, असे पण आदर्श या सार्थकला बोलतो. तर आता हा सार्थक आदर्शला बोलतो की माझं व्यवस्थित चालू आहे. 2 वेळेस मी जेवण करतो, ऑफिसला जातो, तेथून येऊन झोपतो. मी कुठे काय करतो, माझं माझं व्यवस्थित क्लिअर करतो, असे पण आता सार्थक या आदर्शला बोलतो. तर आदर्श सार्थकला बोलतो की काय करतो तू, तुझ्या पद्धतीने जगतो. अरे, तुझ्या चेहऱ्यावर जे हसू होतं ना ते कायमचं हरवलं आहे. नुसता श्वास घेऊन जगणं याला काही महत्त्व नसतं, असे पण आदर्श या सार्थकला बोलतो की माझा श्वास सुद्धा आनंदीबरोबर गेला आहे. तर आता इकडे हा आदर्श बोलतो की मला माहीत आहे सार्थक, तुला आनंदीची खूप काळजी वाटते, परंतु जिथे असेल तिथे आनंदी सुखी असेल, तू नको काळजी करू आनंदीची, असे पण आदर्श सांगतो. नंतर आदर्श या सार्थकला बोलतो की तुला सर्व
दुःख बाजूला ठेवावं लागेल आणि दुसऱ्यांसाठी तरी हसून जगावं लागेल, असे पण आता हा आदर्श सार्थकला बोलतो. त्यावर सार्थक बोलतो की नाही, माझ्याच्यानं ते जमणार नाहीच आहे, असे पण आता हा सार्थक या आदर्शाला बोलतो. तर सार्थक या आदर्शाला बोलतो की माझं माझं मला जगू द्या, मी खुलेआम माझं जगतो, मला कुणी प्रॉब्लेम करू नका आणि काही म्हणू पण नका, असे पण सार्थक या आदर्शाला सांगतो. त्यानंतर इकडे आदर्श बोलतो की हे बघ, आमचा सार्थक आम्हाला पाहिजे, कारण आमचा पूर्वीचा जो सार्थक होता ना तो आज आमच्या समोर आहे, परंतु त्याच्या मनामध्ये जो काही आनंद आहे तोच हरवलाय. आनंदी तुला सोडून गेली हे तुझ्या मनात आहे, परंतु आमच्या मनात सार्थक आहेच, परंतु सार्थक हा आमच्याबरोबर अजिबातही हसत खेळत नाही, त्याचं काय करायचं, असे पण आदर्श सार्थकला बोलतो की अरे ती 4 दिवसांची पाहुणी आली आहे आपल्या घरात, तिच्याशी तरी तू चांगलं वागत जा. त्यानंतर आता सार्थक बोलतो की अरे तुझी आणि अक्कूची तिच्याशी चांगली मैत्री झालेली आहे, मी पण तिच्याशी चांगलंच वागण्याचा प्रयत्न करतो, परंतु काय करणार मी, असे पण सार्थक या आदर्शाला सांगतो. त्यानंतर सार्थक बोलतो की मी इथून पुढे कुठलंही नवीन आयुष्य जोडणार नाहीये. माणसे येतात आणि आपलं नातं जोडून निघून जातात, त्यामुळे पूर्णपणे आयुष्य डिस्टर्ब होऊन जातं, असे पण आता सार्थक या आदर्शाला सांगतो. धड जगता पण येत नाही आणि मरता पण येत नाही, याचा त्रास आपल्यालाच होतो खूप, त्यामुळे मला आता कुठलंही नवीन नातं जोडायचं नाहीच आहे, असे पण आता सार्थक या आदर्शाला सांगतो. नंतर सार्थक लगेच तेथून निघून जातो. इकडे आदर्श आपल्या मनाशी बोलतो की हे बघ सार्थक, मला माहीत आहे सुखदा पुन्हा तुला एकदा नव्याने कसं जगायचं हे नक्की शिकवणार, असे पण आदर्श आपल्या मनाला बोलतो. तेवढ्यामध्ये सुखदा तिथे येते. आता हा आदर्श असा टेन्शनमध्ये बघून सुखदा बोलते की काय रे, एवढ्या टेन्शनमध्ये का, आणि त्या खडूचा विचार करतो ना, तर आदर्श हो असं बोलतो. त्यानंतर आदर्श बोलतो की हे बघ सुखी, मी तुझ्यासमोर हात जोडतो, परंतु तू सार्थकला सुधारवण्याचा प्रयत्न कर, आम्हाला फक्त तुझ्या एकटीकूनच अशी आशा आहे, असे पण आता हा आदर्श या सुखदाला बोलतो. तर सुखदा बोलते की अरे तू असं काय करतोस, माझ्यासमोर प्लीज म्हणत असे हात कशासाठी जोडतोयस. ही सुखदा आदर्शाला बोलते की मी तुला पुन्हा एकदा प्रॉमिस देते की 24 तासांच्या आत मी सार्थक बरोबर बघ कशी मैत्री करते, असे पण आता ही सुखदा या आदर्शाला बोलते. त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आकांक्षा, आदर्श आणि ही सुखी तिघेजण हे योगा करत असतात. तेवढ्यामध्ये तिथे सार्थक येतो. आता सार्थकला ही आकांक्षा बघते आणि अक्कू लगेच सार्थकचा हात धरून त्याला आपल्या योगा करण्यासाठी घेऊन येते. तर आता ही सुखी योगा कसा करायचा हे सांगत असते, परंतु सार्थकचं काही ती योगा करण्यात मन लागत नसतं. सार्थक तिथून निघून जातो. इकडे ही सुखी बोलते की कसा आहे ग अक्कू तुझा हा भाऊ, तर अक्कू लगेच बोलते की अगं त्याच्या आयुष्यातून ती आनंदी गेली ना त्यामुळे. तर आता इकडे हा आदर्श अक्कूला नाही सांगू नको सांगू असे खुणावून सांगतो. त्यानंतर आता ही सुखी पुन्हा अक्कूकडे बघते. सुखदा ह्या आदर्श आणि या अक्कूला बोलते की मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रॉमिस करते, त्याच्या चेहऱ्यावर मी आनंद आणून दाखवणार म्हणजे दाखवणार. आता ही सुखी पुन्हा या अक्कूला आणि आदर्शाला बोलते की चला आपला योगा कंटिन्यू करा. आता हे सर्वजण पुन्हा योगा करू लागतात. सार्थक हे आपल्या रूममध्ये येऊन बसतो आणि आपल्या डायरीमधून त्या आनंदीचा फोटो समोर आपल्या हातात घेतो आणि बोलतो की तुम्ही मला सोडून अशा कशा निघून गेल्या, आपण तर आयुष्यभराचे धागे जोडले होते ना, मग असा धागा सोडून तुम्ही मला सोडून कशा निघून गेल्या, असे सार्थक त्या फोटोकडे बघत बोलत असतो. सार्थकच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. कसं जगू मी आणि कुणाला काय सांगू, माझ्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी मोठं हरवल्यासारखं वाटतंय मला, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही आनंदी, कारण मला तुम्ही सोडून काही दिसत नाहीच आहे आणि तुम्ही जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मी जगू शकत नाही माझ्या आनंदामध्ये, असे पण आता हा सार्थक आपल्या मनाशी बोलतो आणि त्या फोटोकडेच बघत रडत असतो. सार्थक तो फोटो आपल्या छातीशी धरत तुम्ही लवकर या पुन्हा आनंदी असे बोलतो. इकडे आता मनोज आपल्या रूममध्ये असतो. मनोज आपल्या मनाशी बोलतो की मला आता काहीतरी करावंच लागेल, मला का सुचत नाहीये मला काय करावं ते, असे पण आता मनोज आपल्या मनाशी बोलतो आणि खूप वैतागतो. त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये ही सुखदा या अक्कूला सांगते की तुझा भाऊ ना एक वेळेस दगड वितळेल, परंतु तुझा भाऊ वितळणार नाहीये. मला कधी कधी असं वाटतं की दोन्ही हातांनी तुझ्या भावाचे गाल पकडावे आणि त्याला बळच हसवावं, असेही सुखदा आकांक्षाला सांगते. जवळ आदर्श उभा असतो. तेवढ्यामध्ये सार्थक तिथे येतो आणि या सुखदाचे सर्व काही बोलणे ऐकतो. आता सार्थक लगेच या सुखदाकडे बघत राहतो आणि आपल्या खिशामधून एक छोटी मोठी कॅडबरी काढतो आणि ही या सुखदाला देतो. त्यानंतर आता सुखदा ही सार्थककडे बघत राहते. तर आता सार्थक हा या सुखदाकडे बघून थोडीशी स्माईल देतो. तर सुखदा या सार्थककडेच बघत राहते. त्यानंतर हे सर्व बघून आकांक्षा आणि आदर्श यांना खूप आनंद होतो. तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.